शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पुढचे 3 दिवस युक्तिवाद होणार आहे। हिवाळी अधिवेशनादरम्यान घेतलेल्या सुनावणीमध्ये शिंदे गटाच्या 5 आमदारांची उलट तपासणी झाली। दोन्ही बाजूंनी सादर केलेली कागदपत्र, पुरावे, साक्षी आणि उलट तपासणीच्या आधारावर आता युक्तिवाद होईल। तर 20 डिसेंबरपर्यंत सुनावणी संपून निर्णय राखून ठेवला जाईल। तसंच पुढील 20 दिवसात आमदार अपात्रतेचा अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे। देवदत्त कामत बाजू मांडतात। फुटून गेलेले विधिमंडळ सदस्य सांगतात की आम्ही पक्षाचं सदस्यत्व सोडलेलं नाही, परंतु त्यांच्या सगळ्या कृती पक्षाविरुद्ध असल्याने त्यांनी पक्ष सोडल्याचं स्पष्ट दिसतंय, असं देवदत्त कामत म्हणाले। वेदांत नेब आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, सुनावणीला सुरुवात झाली आहे, काय अपडेट्स आहेत सध्याचे? मागील 1.5 तासापासून ही सुनावणी सुरू आहे, ज्यामध्ये आता शिवसेना ठाकरे गटाच्या वकिलांकडून म्हणजे देवदत्त कामतकडून युक्तिवाद केला जातोय। त्यामध्ये ज्या प्रकारे सर्वोच्च न्यायालयात मुद्दे मांडले गेले आणि तशाच प्रकारचे मुद्दे पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांसमोर जी सुनावणी सुरू आहे त्या दरम्यान ठाकरे गटाकडून मांडले जातात, ज्यामध्ये शेड्यूल 10 ची निर्मिती का झाली याचा उल्लेख करण्यात आला। विधिमंडळ पक्षाकडून राजकीय पक्ष हायजॅक करू नये यासाठी शेड्यूल 10 ची निर्मिती झाली आहे आणि इथे विधिमंडळाचे सदस्य बाजूला होऊन राजकीय पक्ष आम्हीच आहोत अशा प्रकारे त्यांनी उल्लेख केलेला आहे, असं प्रतिज्ञापत्र त्यांनी सांगितले। असं देवदत्त कामत हे शिंदे गटाने जे प्रतिज्ञापत्र दाखल केलं आणि ज्या गोष्टी रेकॉर्डवर आलेल्या आहेत त्यानुसार सांगतात। महत्वाचं यामध्ये सगळ्यात भरत गोगावले यांची जी प्रतीक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांचं म्हणणं आहे की आमदारांच्या बहुमताने झाली असं शिंदे गटाने दावा केला आहे। मात्र राजकीय पक्ष म्हणून तेव्हा पक्ष एकच होता, त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे होतं आणि त्यामुळे राजकीय जी शिवसेनेची घटना आहे त्यानुसार हा सगळा अधिकार जो आहे तो शिवसेना पक्ष प्रमुखांनाच आहे आणि यामुळे ती प्रत्येकची नियुक्ती सुद्धा चुकीची ठरते। आणि महत्वाचं म्हणजे शिंदे गटाने वारंवार उल्लेख केलाय की रचना आहे पक्षाची, शिवसेना पक्षाची घटनाविरोधी आहे असा शिंदे गटाचा दावा असेल तर त्यानुसार सर्वच आमदार हे अपात्र ठरतील। अशा प्रकारची सुनावणी दरम्यान युक्तिवाद शिवसेना ठाकरे गटाच्या वकिलांकडून केला जातोय। आणखी 1 तास हा युक्तिवाद चालेल आणि ज्यामध्ये मी पुन्हा एकदा जसा उल्लेख केला की शेड्यूल 10 नुसार ही जी सुनावणी आहे ज्यामध्ये आमदार हे अपात्र कसे ठरू शकतात शिंदे गटाचे यावर युक्तिवाद ठाकरे गटाकडून केला जातोय। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।